त्याच्यानंतर 29ला आणखी राज्यामध्ये खूप ठिकाणी पाऊस वाढणार आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो, आता हे जे पाऊस पडणार आहे हा सांगली जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे तिकडे द्राक्षपट्टा आहे, त्या द्राक्षपट्ट्यात शेतकऱ्यांनी हे देखील लक्षात घ्यायचं, कारण की त्यांची आता छाटण्या चालू आहे. म्हणजे 5 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. तसेच नाशिक भागामध्ये पाऊस पडणार आहे. नाशिक भागामध्ये 31 तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे. 31 तारखेपासून 5 तारखेपर्यंत तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे. तसेच जळगाव, धुळे, बुलढाणा, तसेच अमरावती, अकोला, तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, तसेच नगर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तसेच सातारा, सांगली, तसेच लातूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. नांदेड जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. म्हणजे जवळजवळ सगळीकडे हा 5 तारखेपर्यंत सगळ्याला पाऊस हा जीवदान ठरणार आहे. कारण की सर्व शेतकऱ्याचे म्हणजे पीक काय होईल आता पावसानं उघड दिल्यामुळे सुकत आहेत. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. जर याच्यात नंतर अचानक जर वातावरणात बदल झाला तर मी तुम्हाला शेतकऱ्यांना लगेच एक यूट्यूबच्या माध्यमातून एक मेसेज दिला जाईल आणि